भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. Hallelujah. Hallelujah. टाळ्या वाजवून देव बाप्पाला महिमा करूया. तारक तो सामर्थ्य तो यीशु देव युगान युगा है. तारक तो सामर्थ्य तो यीशु देव युगान युगा है. आहा हालेलुया ओहो होसाना. आहा हालेलुया ओहो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे उल्लास व आनंद करो. हा दिवस प्रभूचा आहे आमेन उल्लास व आनंद करो. किती
तोर तो देव सर्वस्व अपना दिले, किती तोर तो देव सर्वस्व अपना दिले. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगा युगा है. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगा युगा है. हालेलुया ओ होसाना. हालेलुया ओ होसाना. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. चला हो हत्याकडे महिमा स्तुती अर्पो. चला हो आता त्याकडे आमेन. महिमा स्तुती अर्पू. स्वर्गच्या देवाला स्तुतीचे गीत गाओ. स्वर्गच्या देवाला स्तुतीचे गीत गाओ. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगा युगा है. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगा युगा है. हालेलुया ओ होसाना. हालेलुया ओ होसाना. सांग हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. त्याचा अनुभव घ्या घ्या हो घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या हो घ्या, किती तो चांगला आहे. शैतानी बंधनातून आपलास सोडवितो. शैतानी बंधनातून आपणच सोडवितो. तारक तो सामर्थ तो माझा यीशु देव युगा युगा है. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगा युगा है. हालेलुया ओ होसाना. हालेलुया ओ होसाना. बोला हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. बोला हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. बोला हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार, अभिनंदन. आणि आजच्या येशू तुला भेटतो कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना आम्ही प्रेमाने स्वागत करीत आहोत. आज 22 तारीख आहे. आज संध्याकाळी 3:30 वाजल्यापासून आमच्या धारावी इकडे क्रिसमस रॅली, क्रिसमसचा जुलूस काढणार आहे. तुम्हापैकी कोणाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता. आमच्या धारावी 90 फीट रोड कामरा स्कूलच्या बिलकुल पाठीमागे आहे आमच्या चर्च. आमच्या चर्चमधून संध्याकाळी 3:30 आम्ही निघणार आहे. तुम्ही जरा उशिरा आला तरी तुम्ही मार्गामध्ये आम्हाला भेटून आमच्याबरोबर मिळू शकता. आम्ही चर्चवरून निघून तसं 90 फीटच्या शेवटी जाऊन तिथे डावीकडे जाऊन वरती जाऊन एक चक्कर मारून परत खाली येणार. 60 फीटला जाणार. तिथून शाहूनगरवरून फिरून लेबर कामला येणार. मग तिथून बिस्मिल्ला हॉटेलपर्यंत येणार. सो आवर Christmas rally today will begin about 3:30 p.m. from Bethel Pentecost Church behind Kamaraj High School, 90 feet road. And we'll start from here and we'll go to via 94 end, and from there left towards Sion Hospital. They'll make a U-turn, come back, go to 60 foot road, again turn to Sahunagar. After finishing Sahunagar, we will come to Bismillah Hotel.
दिस अवर प्रोग्राम. प्लीज प्रे फॉर अस. तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा, कारण आम्ही मार्गामध्ये देवाच्या वचन सांगत जाणार. ते वचन प्रत्येकाच्या मनामध्ये जायला पाहिजे. प्रत्येकाने येशूच्या प्रेमाला ओळखून घ्यायला पाहिजे आणि येशू आमच्या तारणारा आहे हे सर्वांनाच ठाऊक व्हायला पाहिजे. तुम्ही फक्त प्रार्थना करा. आजच्या वचनाकडे जाऊया. तर आता एक दिवस राहिलेला आहे, उद्या एक दिवस, आणि परवा रात्री आपण ख्रिसमसचा त्योहार आम्ही साजरा करणार आहोत. नाताळ आहे आमच्यासाठी. जस्ट 1 day left. Tomorrow 1 day left and 24th night we will have Christmas celebration. Okay, God bless you. तर आज आपण यशाया 9:6 पाहूया. आयझाया चॅप्टर 9 verse 6. यशाया 9:6. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असं म्हणतील. 5 गोष्ट येशूच्या गुणाबद्दल सांगितलेलं आहे. तो अद्भुत करणारा परमेश्वर आहे. मंत्री म्हणजे आम्हाला संमती देणारा, म्हणजे आमच्या मार्गदर्शन करणारा ते मंत्री आहे. देशातील मंत्री देशाच्या मार्गदर्शन करतात. सामर्थ्य देव आहे, त्याच्याकडे सामर्थ्य आहे. ते सनातन पिता, तो सुरुवातीपासून अंतपर्यंत आहे, त्याला काय अंत नाही, सुरुवाती नाही आहे. सनातन सनातन अनंतकाल, सार्वकाळ, शांतीचा अधिपती, शांती देणारा. हे 5 गोष्टी लिहिलं आहे. आमच्यासाठी एक बालक दिले गेले, आमच्यासाठी पुत्र, आमच्यासाठी बालक जन्मला आणि पुत्र दिला गेला. हे आमच्यासाठी बघा ना, मराठीमध्ये आमच्या, माझा, तुझा हे उच्चारण करताना मला खूप आनंद वाटते. तर येशू ख्रिस्ताबद्दल काय लोकांचं काय बोलणं आहे, विचार नाही, बोलणं आहे. हो ते तर फॉरेन गॉड आहे, तो परदेशीचा आहे. नाही, ते एशिया, आमचा देश एशियामध्ये येशू मसीह जन्मला. आणखीन तो जन्मला कोणी एका माणसासाठी नाही, आमच्यासाठी. आज तुम्ही वचन सांगत आहे आमच्यासाठी. सर लूक 2:10-11 लूक 2:10-11, लूक 2:10-11 देवदत्त यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे. येशूच्या जन्माचा आनंद सर्व लोकांना होणार आहे. त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतोय. ते काय सुवार्ता आहे? 11 वचनामध्ये, पुढच्या वचनामध्ये, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आमच्यासाठी, तुमच्यासाठी येशू प्रभू सर्वांसाठी आहे. एक नियुक्त जातीसाठी, नियुक्त भाषेच्या लोकांसाठी, नियुक्त प्रांताच्या लोकांसाठी येशू नाही आहे. आमच्यासाठी, तुमच्यासाठी. आमच्यासाठी जन्मला आणि तुमच्यासाठी तारक म्हणून जन्मलेला आहे. फक्त येशू प्रभूबद्दल असं लिहिलेलं आहे. मत्ती 1:21, मॅथ्यू 1:21, मत्ती 1:21 आहे. आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण येशूच्या नावाचा अर्थ काय आहे? कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारील. येशू एकटा असा देव आहे, सर्व लोकांना पापापासून तारण्यासाठी, पापापासून सोडण्यासाठी आला. असा म्हणणारा आणखीन कोण आहे का? फक्त येशूने असं म्हटलं ना, माझ्या लोकांना तारण्यासाठी मी आलेलं आहे. पापापासून, रोगापासून, शैतानाच्या बंधनापासून, व्यसनापासून, दुःखापासून तुम्हाला तारण्यास, सोडण्यास येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि मत्ती 1:23, मॅथ्यू 1:23 येशूला आणखीन एक नाव देणार आहे, इम्मानुएल. इम्मानुएल नावाचा अर्थ काय? आमच्याबरोबर देव. येशू आमच्यासाठी दिले गेला, बाळ म्हणून दिले गेला. एक मराठीमध्ये सुंदर गाणं आहे, मी एक पंक्ती गातो. बाळ म्हणून आला त्यागून स्वर्गाला, बाळ म्हणून आला त्यागून स्वर्गाला,
हो राजांच्या राजा तो प्रभूंच्या प्रभू तो गव्हाणी जन्मला. हो राजांच्या राजा तो प्रभूंच्या प्रभू तो गव्हाणी जन्मला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. बोला बोला धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हो राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हो राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. पाप्यांचं तारायाला आरोग्य रोग्याला, पाप्यांचं तारायाला आरोग्य रोगाला. हो राजांचा राजा तो प्रभूचा प्रभू तो न्याय जगाचा करणा. हो राजांचा राजा तो प्रभूंचा प्रभू तो न्याय जगाचा करणा. बोला धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हो राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हो राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. तर 5 गोष्ट येशूबद्दल यशाया 9:6 मध्ये लिहिलेलं आहे. ती 5वी गोष्ट येशूचा गुण आहे आणि येशूच्या खुबी आहे. पहिलं अद्भुत, त्याचं नाव अद्भुत. परमेश्वर अद्भुत करतो. तुम्ही प्रेषितांची कृती 4 अध्याय 30 वचनामध्ये ॲक्ट्स 4:30 प्रेषित 4:3 तो बरे करण्याकरिता तो आपल्या हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असं कर. तुझ्या पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असे कर. येशूच्या नावाने चिन्ह व अद्भुत होते. कारण येशू त्यासाठी जन्मला. तुमच्या जीवनामध्ये अद्भुत आणि चिन्ह करायसाठी येशू ख्रिस्त आलेला आहे. यिर्मया 32:27 मध्ये, यिर्मया 30:27, यिर्मया 32:27 परमेश्वर काय म्हणतो? पहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचे देव आहे. मला अवघड असे काही आहे का? हे अद्भुत करू शकत नाही, हे चमत्कार करू शकत नाही, असं काय अवघड आहे का? उत्पत्ती 18:14 मध्ये, जेनेसिस 18:14, उत्पत्ती 18:14 मध्ये इथे अब्राम साराला मूल नाही. त्यांचं वय वाढत गेले, आता 90 वर्ष झालेलं आहे. तर सारा काय म्हणते, आता मी म्हातारी झाली, माझा नवरा म्हातारा झाला, तर आम्हाला कसं मूल होणार? पण देव काय म्हणतो, परमेश्वरला काही असाध्य असे आहे काय? नेमलेला समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन, तेव्हा साराला एक मुलगा होईल. माझ्याकडे काय असाध्य गोष्ट नाही आहे, कुठलाही असाध्य गोष्ट नाही, सर्व गोष्ट साध्य आहे, संभव आहे. आज तुमच्या जीवनामध्ये अद्भुत करणार आहे. हालेलुया ना. देवा, माझ्या जीवनात अद्भुत कर, माझ्या सरामध्ये अद्भुत कर, माझ्या कुटुंबामध्ये अद्भुत कर. स्तोत्र संहिता 77 त्याच्या 14 वचनामध्ये, Psalm 77:14, स्तोत्र संहिता 77:14, अद्भुत कृत्य करणारा तूच देव आहेस. तो आपले सामर्थ्य लोकात प्रकट केले आहेस. अद्भुत कृत्य करणारा तू एकटा देव आहे प्रभोदा. आज त्याच्याकडे करा. बरोबर, आज माझ्यासाठी एक चमत्कार कर, चिन्ह कर, अद्भुत करणार. दुसरा मंत्री म्हणजे आलोचना देणारा, तुमचं मार्गदर्शन करणारा. स्तोत्र संहिता 32:8 मध्ये, Psalm 32:8, 32:8 मध्ये, मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिमान सांगेन. पहा, ज्या मार्ग तुला जायला पाहिजे ते मीच तुला शिक्षण देईल. माझी दृष्टी तुझ्यावर ठेवणार आणि तुला बुद्धिवाद सांगेन. कसं वागायचं, कसं चालायचं, काय बोलायचं, काय लिहायचं, परीक्षामध्ये काय लिहायचं आहे.
देवापकडे तो मार्गदर्श करणार. तुम्ही 7 ते 13 अध्याय 12 वचनामध्ये, जजेस 13:12, 7 ते 13, 12 म्हणाला, आता आपल्या म्हणण्याप्रमाणे घडल्यावर या मुलाचा जीवनक्रम कसा असावा आणि त्याने काय करावे. मला एक मूल देणार आहे, त्याचा जीवनक्रम कसा असावा आम्हाला शिकव. या मुलाला कसं वाढवा आम्हाला शिकव. तुमच्या मुलाला कसं वाढवायचे ते पण परमेश्वर शिकवतो, सगळं काय शिकवतो. माझे प्रिय मुला मुलीनो, जवान मुला मुलीनो, तुम्ही शिक्षण करतात आणि जवान मुले कामासाठी जातात, तुमची मुलाखती होते, काय सांगावं, त्यांनी प्रश्न विचारतात कसं उत्तर द्यावं असं आपल्या मनामध्ये विचार येते. पण देव म्हणतो, मी तुझ्या संग आहे ना, तुझे मार्गदर्शन मी करणार. तर चांगला मंत्री आहे. आज देशातल्या मंत्रीसाठी IAS ऑफिसर असतात, ते सल्ला देतात. मंत्री साहेब हे काम असं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे. पण देव असा नाही आहे. येशू प्रभू स्वतः मंत्री आहे. कारण आम्ही जुन्या काळामध्ये पाहतो, प्रत्येक राज्याला एक मंत्री असतो. ते मंत्री बरोबर राजाला चांगला वाटाने नेतो, चांगला मार्गाने नेतो. देवबाप तुमच्या मंत्री असणार. यांना त्याला फक्त नाही, येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये तो तुमच्या पुढे पुढे चालणार आणि तुम्हाला मार्गदर्शन करणार. मी तुझ्या पुढे चाहतो. तुम्ही अनुवाद त्याच्या 31 अध्याय 6 आणि 8 मध्ये पाहत आहे. डिट्रोनॉमी 31, 6 and 8 अनुवाद 31, 6 आणि 8 मध्ये. हे योशुआ गंभीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नकोस, त्यांना घाबरू नकोस, कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर आहे. तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही, की तुला सोडून जाणार नाही. तुझ्या पुढे तुझ्या बरोबर चालणारा, तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर असा आहे. तो तुझ्याबरोबर असेल, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. भिवू नकोस व कचरू नकोस. यहोशुआला आता नवीन जबाबदारी भेटली. त्याचा चालक, त्याचा मालक, त्याचा गुरु आता मूसा स्वर्गात जाणार आहे. त्याच्या मरणाच्या वेळ आलेली आहे. आता यहोशुआ म्हणतो, मी कसं चालणार, मी जवान आहे. तर परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यावर असणार, मी तुझ्या पुढे पुढे जाणार, तुला चांगला मार्गामध्ये नेणार. तसंच यहोशुआ बरोबर परमेश्वर होता. परमेश्वर त्याला चालवत गेला. तुम्हाला चालवत जाणार. नवीन वर्षामध्ये तुमच्या मार्गदर्शन तो करणार. तो मंत्री आहे. आणि तिसरं, तो सामर्थ्य देव आहे. सामर्थ्य देव आहे. त्याच्याकडे सामर्थ्य आहे, शक्ती आहे, सर्व काय करू शकतो. मत्ती 9 अध्याय 28 वचनामध्ये, मॅथ्यू 9:28, मत्ती 9:28 मध्ये 2 आंधळे येशूकडे येतात. येशू प्रभू आम्हाला मदत कर, आम्हाला मदत कर, आमच्यावर दया कर असं म्हणतात. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करण्यास मी सामर्थ्य आहे, असं तुम्ही विश्वास धरता काय. त्याला म्हणाले, होय प्रभू, मी करू शकतो. तुम्हाला विश्वास आहे का, माझ्याकडे सामर्थ्य आहे का. हो, सामर्थ्य आहे ना. आणि 29 वचनामध्ये येशूने म्हटलं, तेव्हा त्या येशूने त्यांच्या डोळ्याचा स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. पुढचं वचन, तेव्हा त्यांना दृष्टी आली. मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की पहा, हे कोणाला कळून देऊ नका. पण ते गप्प राहिलं नाही. पुढचे वचन म्हणते, ते संपूर्ण गेल्या अवध्या देशात त्याने त्याची कीर्ती गाजवली. देवाला सामर्थ्य आहे. येशू प्रभू बरोबर सामर्थ्य आहे. तो म्हणतो, काहीच माझ्याशी होऊ शकत नाही असं काय काम आहे का. तुम्ही लुका 10:19 मध्ये, लुका 10:19 मध्ये परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बांधणार नाही. सर्व शक्तीवर तुम्हाला अधिकार. आज पुष्कळ शक्ती जगामध्ये आहे, पण
सर्व सामर्थ्य परमेश्वर एकटा आहे. प्रकटीकरण 1:8 मध्ये, रेव्हलेशन 1:8, प्रकटी 1:8 मध्ये ईश्वरने म्हटलं, प्रभू देव जो आहे, जो होता, वो जो येणार, जो सर्व समर्थ, जो म्हणतो की मी अल्फा ओमेगा आहे. ईशू प्रभू म्हणतो अल्फा ओमेगा म्हणजे सुरुवाती मी आहे, अंत मीच आहे. मी होतो, आज आहे, पुढे होणार आहे. एकदा येशूकडे एक स्त्री आली, तिला 12 वर्षाच्या रक्ताची पिढी होती, रक्त वाहत होता. पण ती येशू समोर आली, पण असले लोकांसमोर येऊ शकत नाही. ती खालून येऊन येशूच्या वस्त्राच्या किनाऱ्याला स्पर्श केली आणि एकदम तिचं सगळं दुखणं निघून झालं. आणि येशूनं म्हणलं, मला कोणी स्पर्श केला बाबा? आणि पत्रस म्हणतो, दे बाबा, हे बघा, चौहीकडे तुम्हाला लोक असं धाबत जातात, इकडं मारतात धक्का, तिकडं धक्का मारतात, तुम्ही असं कसं म्हणता की मला कोणी स्पर्श केला? सगळ्यांना स्पर्श केला ना. तेव्हा येशू काय म्हटलं माहिती आहे का? लूका 8:46 मध्ये, लूक 8:46 आहे, लूक 8:46 मध्ये येशूनं म्हटलं, कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली, हे मला समजले आहे. माझ्यातून शक्ती निघाली. ती विश्वासाने ईश्वराला स्पर्श केली, ईश्वराची शक्ती निघून जाते हे ईश्वराला कळलं. आज पण तुमचा रोग बरं करण्यासाठी ईश्वराकडून शक्ती येणार. ईश्वर अद्भुत करणार, तुम्हाला सल्ला देणार, मार्गदर्शन करणार. ते सामर्थ्य देव आहे, त्याच्या हाताने सर्व काय होऊ शकतो. तर सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे. आणि चौथी गोष्ट, तो सनातन परमेश्वर आहे. सनातन परमेश्वर आहे, जो सुरुवातीला होता, आज आहे, उद्या पण आहे. इब्रिकरांसपत्र 13:8 मध्ये पाहत आहे, इब्रूज 13:8, इब्रिकरांसपत्र 13:8 मध्ये, येशू ख्रिस्त काल होता, आज आहे व युगानुयुगासारखंच आहे. तुमचा भूतकाळ हो, वर्तमान काल हो, भविष्यकाल हो, सगळं येशूला ठाऊक आहे. आज तुमच्याबद्दल तुमच्या जीवनात आपण काय घडलं मला माहीत नाही. आता काय होत आहे मी बघू शकतो, या पुढे भविष्यामध्ये काय होणार आहे मला ठाऊक नाही आहे. पण येशू तिन्ही कालाचा तो परमेश्वर आहे. हालेलुया. एकदा येशूला घेरून लोक म्हणायला लागले, अरे तू काय 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 म्हणतो रे? तेव्हा येशूनं म्हटलं, पहा, मीच पहिलं होतो, आता पण आहे. आणि येशूनं म्हटलं, योहान 8:56 मध्ये, जॉन 8:46 मध्ये, अहो तुम्हा नाही 9:56 आहे, 9:56 आहे, 8:56 8:56. तुमचा बाप अब्राहम माझा दिवस पाहण्यासाठी उल्लसित झाला, तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला म्हणतो. अब्राहम माझा दिवस पाहण्यासाठी थांबला व्हायला. तर लोक पुढच्या वचन काय म्हणतात? योगदी म्हणतात, तुला आणखीन 50 वय झालं नाही, तू कसं अब्राहमला पाहिलं हे? अजून 50 वर्ष, तू तर आता 30 वर्षाचा आहे, तर 50 वर्ष मग झालं नाही. अब्राहम कसं, अब्राहम वारून किती वर्ष झालं? तर नंतर पेशने म्हटलं 58 मध्ये, मी तुम्हाला कच्ची सांगतो, अब्राहमचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. तो लोकांना राग आला. पुढच्या वचनामध्ये त्यांनी दगड घेतले येशूला मारायला. यावर त्यांनी त्याला मारण्याकरता दगड उचलले, पण ते येशू मंदिरातून गुप्तपणे तो अदृश्य झाला. लोकांना माहीत नाही, तो येशू देव आहे, देवाचा पुत्र आहे, पण देव स्वतः आहे. अब्राहम जन्म होण्याच्या अगोदर येशू आहे, तो देव आहे. तुम्ही योहान 3:13 मध्ये पाहत आहे, जॉन 3:13, जॉन 3:13, स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेल्या जो मनुष्याचा पुत्र येशू, त्याच्या वाचन कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. तो स्वर्गात आहे आणि स्वर्गातून खाली पण उतरलेला आहे. आज पण येशू प्रभू स्वर्गात आहे. मरकुस 16
21 पाहत आहे, मार्क 16:21. येशूने शिष्यांना सर्व आज्ञा दिल्यानंतर मार्क 16 त्याच्या 21 वचनामध्ये, 21 का 20 वचनामध्ये, सॉरी, 19 वचन, सॉरी 19 वचन. याप्रमाणे त्यांच्याबरोबर येशू बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. असं कोणापैकी वाचतो का? येशू हे जगात आला, पापी लोकांना ताराव्यास ख्रिस्त येशू जगात आला. तो देव कशाला जगामध्ये यायला पाहिजे? कारण लोकांना पापापासून सुटका नाही आहे. जनावराचं बलिदान करतात, नदीमध्ये डुबकी मारतात, काय 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 मंत्र जपतात, पण त्यांच्या मनामध्ये शांती नाही आहे. माझं पाप क्षमा झालं असं निश्चय नाही आहे. म्हणून देव खरोखर मानव म्हणून आला आणि येशू ख्रिस्त आमच्या सर्वांच्या पाप आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर खिळलेला गेला. तो मेला पण तिसरा जिवंत उठला. पेत्रांचे पहिले पत्री 2:24 फर्स्ट पीटर 2:24, पेत्रांचे पहिले पत्री 2:24 तरी तुमची आमची पापे, फर्स्ट पीटर 2:24, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. क्रूस खांबावर येशू आमच्या सर्वांचा पाप नेलेला आहे. असं कोणी देव आहे? तो देव आहे म्हणून सर्वांचा पाप आपल्या अंगावर घेतला. आज तुम्ही फक्त येशूकडं मागा, येशू प्रभू मी एक पापी आहे, मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, एवढं सांगा. तो तुमच्या पाप क्षमाचा निषेध येणार. तुमच्या मनात असं शांती येणार जसं काय तुम्ही कधी पाप केलं नाही. हे येशू ख्रिस्तामध्ये नवीन सृष्टी आहे. करितकरांस दुसरी पत्र त्याच्या 5:17 2 Corinthians 5:17 म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या टाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले. तुमचं जुनं जीवन निघून जाणार, नवीन जीवन होणार. येशू सनातनाचा देव आहे. आणि शेवटची गोष्ट, तो शांतीचा प्रभू आहे. तो फक्त शांती देऊ शकतो. योहान 14:27 जॉन 14:27, योहान 14:27, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. मी माझी शांती तुम्हाला देतो. सर्व लोक म्हणतात आम्ही देवाकडे शांती प्राप्त केली, शांती येशूने प्राप्त केली म्हणतात. येशूने शांती प्राप्त केली असं नाही म्हणतात. मी तिकडे जाऊन बसलो, मी तपस्या करत होतो, मला देवाची शांती भेटली. पण मी शांती देतो असं जगामध्ये कोणी म्हणू शकत नाही. शांतीचा प्रभू एकच येशू ख्रिस्त आहे. तो म्हणतो माझी शांती तुम्हाला देतो. आणि योहान 16:33 जॉन 16:33, योहान 16:33 जॉन 16:33, माझ्या टाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहे. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. तुम्हाला शांती भेटणार, माझ्यावर विश्वास ठेवा. कितीतरी संकट आले, उपद्रव आले, वेदना आले, पण मी आहे ना, मी सगळ्यांना जिंकून बसले, तुम्हाला जिंकायला लावणार. माझी शांती तुम्हाला देतो. येशू देणारा शांती महान आहे. तुमच्या जीवनात आज देवबापा शांती मिळून देईल. हालेलुया. तर शांतीचा प्रभू आहे. तुम्ही कसं तो शांती देऊ शकतो? यशाया 53:5 लिहिलेलं आहे. आयसाया 53:5, यशाया 53:5 खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे टेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या पटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्हाला शांती देण्यासाठी येशूने सर्व शिक्षा, सर्व वेदना आपल्या अंगावर घेतलेल्या आहे. आता तुम्ही संकटात राहू नका, क्लेशामध्ये राहू नका. येशू प्रभू मला शांती दे असं म्हणा. फिलिप्पिकरांस पत्र 4:6-7 पाहत आहे
फिलिपियन्स 4, 6 and 7, फिलिपियन्स 4 अध्याय 7. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला ठेवा. प्रार्थना करा, बघतो सर्व काळजी देवाबाबा ठेवा. तेव्हा काय होईल, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखेल. येशू देणाऱ्या शांतीला मनुष्याच्या डोक्याने ती समजू शकत नाही. जो सर्व समजच्या पार आहे असं शांती तुम्हाला भेटणार. तो हॅपी क्रिसमस तुम्हाला म्हणतो. हॅपी क्रिसमस या सीझनामध्ये येशू प्रभू तुमच्या आमच्याकरिता या जगामध्ये आला, त्याद्वारे तुम्हाला सर्व आशीर्वाद भेटो. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा धन्यवाद प्रभू, आमच्यासाठी एक बालक जन्मला, आमच्यासाठी पुत्र दिले गेला. त्याचं नाव आहे अद्भुत मंत्री, सामर्थ्य देव, सनातन परमेश्वर आणि शांतीचा प्रभू आहे. आज पण जे कोण प्रभू मला स्पर्श कर, मला एक चिन्ह व्हायला पाहिजे, चमत्कार व्हायला पाहिजे, अद्भुत व्हायला पाहिजे, प्रत्येकानं अद्भुत कर प्रभू राजा, आणि मार्गदर्शन कर. नवीन वर्षामध्ये त्यांच्या मार्ग पुढे जाऊन त्यांना मार्गदर्शन कर प्रभू. तुझ्या सामध्ये प्रकट कर प्रभू. त्यांच्या विरुद्ध उठणारे सर्व शैतानाच्या शत्रूच्या कामे सगळं सपाट करून टाक. त्यांना सामर्थ्याने भर प्रभू. पवित्र आत्माच्या सामर्थ्याने प्रत्येकानं बरं. या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही पुढं या नवीन वर्षात जायला पाहिजे प्रभू. तो सनातन प्रभू, सनातन परमेश्वर, सनातन पिता आहे, सदैव आहे. तो काल होता, आज आहे, उद्या आहे. किती लोक आज आले आजही गेले, त्याचं स्मरण नाही आहे. पण तो युगान युग, युगान युग यहोवा राजा है, युगों के युगों तक वही राजा है. हो प्रभू, तू आमच्या शांतीचा परमेश्वर आहे. आज प्रत्येकाच्या मनात शांती दे, कुटुंबामध्ये शांती येऊ दे, जवान मुला मुलींच्या मनामध्ये शांती येऊ दे, आमच्या देशामध्ये शांती येऊ दे. प्रत्येकानं तुझ्या लेकर बनून आशीर्वाद कर. या नाताळचा आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये घरामध्ये येऊ दे. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. हॅपी क्रिसमस. आमच्या इकडे 24चा रात्री 11 वाजता प्रार्थना सुरू होणार आहे. तुम्हाला मुंबईमध्ये राहते असेल, तुम्हाला यायचं तर या. सर्व प्रार्थना, सर्व संदेश हिंदीमध्ये होणार, तामिळमध्ये होणार, मध्ये मध्ये मी मराठी गेमवर गाणार. तुम्हाला यायचं असेल तर सायन्स स्टेशनला या. तिथून टॅक्सी येते किंवा बस येते. कामराज हायस्कूल म्हणून सांगा, त्या स्टॉपवर उतरा. समोर कामराज हायस्कूल आहे, त्याच्या बाजूला रस्ता आहे, त्याच्या बाजूने मागे या. तिथं आमच्या 3 माळ्याच्या चर्च आहे. आम्ही तुम्हाला स्वागत करतो. तर रात्री 11 वाजता सुरू होणार, सकाळ 2 वाजता संपवणार. तुम्हाला काय नाश्ता पाणी होणार, तुम्ही आराम करून सकाळी तुम्ही आपल्या घरी जाऊ शकता. हालेलुया. गॉड ब्लेस यू. प्रभू आप तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334244695.